ईश्वरपुरात विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम, मातब्बरांचा पराभव, विरोधकांची एकजूट असताना धोबी पछाड. ईश्वरपूर पालिकेच्या निवडणुकीत अखेर आमदार जयंत पाटील सगळ्या मातब्बरांना पुरून उरले. भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा मातब्बरांसह सत्तास्थानावर असलेल्या सगळ्यांना अखेला काफी आहे असा इशारा देऊन जयंतरावांनी तालुक्यातील साऱ्या विरोधी नेते मंडळींना धोबी पछाड दिला आहे. अर्थात त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, स्थानिक विरोधी आमदार, 3 पक्षांचे जिल्हाध्यक्ष, स्वतः पालकमंत्री आणि या साऱ्याला जोडून केंद्रात, राज्यात सत्तास्थान अशा साऱ्यांशी मुकाबला करण्याचे आव्हान एकट्या जयंतरावांसमोर होते. निवडणूक निकालानंतर हे आव्हान त्यांनी शहरवासियांना विश्वासात घेऊन पेलल्याचे दिसले. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे गट, रयत क्रांती या सगळ्यांची एकत्र मूठ बांधण्याचा प्रयत्न पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. परंतु प्रत्यक्षात एकेची वज्रमूठ बांधली गेल्याचे दिसले नाही. प्रत्येकजण आपापल्या उमेदवारांसाठी कार्यरत होता. माजी नगराध्यक्ष चिमण डांगे यांनी मात्र बंधू विश्वनाथ डांगे यांच्या विजयासाठी अखेरपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. शांत सकारात्मक प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडाला. सगळ्या विरोधकांकडून आरोप होत असताना कोपरा आणि जाहीर सभांमधून आमदार जयंतराव मात्र आक्रमक होत नव्हते, तर आपण याआधी शहरासाठी केलेली विकासकामे आणि भविष्यातील ईश्वरपूर शहर असा विधायकतेचा पाढा ते वाचत होते. शहरातील गुन्हेगारी, गुंडागर्दी यापुढे थांबली पाहिजे असाही त्यांच्या भाषणाचा सूर होता. ईश्वरपूरच्या गांधी चौकात झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेपेक्षा आमदार जयंतराव यांच्या यल्लम्मा चौकातील अखेरच्या सभेला तशी तुलनात्मक गर्दी कमी दिसत होती. याआधीप्रमाणे जयंतरावांकडे सभेतील प्रचार कप्प्यांमधील गर्दी कमी, पण मतदानात आघाडी असेच आजवरचे चित्र या निकालात देखील दिसून आले. मध्यंतरीच्या एका जाहीर मुलाखतीत त्यांनी म्हटल्याप्रमाणे क्या बडा तो दम बडा हा त्यांचा पवित्रा पुन्हा अधोरेखित झाला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ईश्वरपूर.